त्याने दुर्लक्ष करण्यात आले आणि त्या मुलीने जीवन संपवलं। तिच्यासाठी आता संभाजीनगरात गतवाड्यावर लोक उतरले आहेत रस्त्यावर। या घटनेचं जे पेव फुटायला लागलेले काही आरोपींना किंवा अशा मानसिक विकृतीच्या लोकांना जो आत्मविश्वास त्यांचा बळावत चाललेला आहे त्याला कुठं पायबंद घातला पाहिजे। एक धाक पोलिसांचा निर्माण झाला पाहिजे। मी पोलीस अधिकाऱ्यांना सर्वांना विनंती करणार आहे, हे जे आहेत ना यांना जर आज मुकाट सोडलं तर हे महाराष्ट्रामध्ये हैदोस घालतील, महाराष्ट्रामध्ये अशांतता याच्यामुळे निर्माण होईल। म्हणून सर्व चोरी करणाऱ्याला एकदा बाजूला सारा, डाका टाकणाऱ्याला एखाद्या बाजूला सारा, परंतु असे जे आरोपी आहेत त्यांना पहिला त्यांच्या हातात हातकड्या आणि पाठीवर वोळ व्यवस्था त्यांना त्यांची धुलाई करा, एवढं तर मी आग्रहाने सांगेन। या मुद्द्यावरून आता लाडकी बहीण सुरक्षित नाही असा एक आरोप आणि लाडक्या बहिणीच्या लेकींना वाचवा, मला यामध्ये मी हात जोडून विनंती करतोय विरोधी पक्षाच्या अनेक लोकांना, कृपया याच्यामध्ये राजकारण आणू नका। हा राजकारणाचा विषय नाही, हा तुमच्या माझ्या लेकी बाळीचा प्रश्न आहे। याच्यात कृपया करून राजकारण आणू नका। स्टेटमेंट दिल्यानं तुम्हाला तुमचा पक्ष आणि तुमची प्रसिद्धी पाहिजे असेल ना तर तुम्ही ती घ्या, परंतु या सेन्सिटिव्ह विषयाला कधी राजकारणाचे किनार सुद्धा लागू देऊ नका। या भावनिक प्रश्नाला तुम्ही राजकारणाकडे मतासाठी वळवू नका। तर यात मध्ये आपण विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी असेल, अरे आपण खांद्याला खांद्या लावून करू ना, निवडणुकीच्या काळात काढा कपडे, परंतु आता या राजकारण करू नका असं त्यांना माझा हात जोडून विनंती आहे। अशा सगळ्या घटनांमध्ये वाढवते तुम्ही सरकार कायद्याचा धाक नाही, कायदा सुव्यवस्था नाही, खेचून काढा हातून पाऊल वेग झाला, पण कायदा काय? कायद्याचा धाक आहे, परंतु अशा ज्या घटना घडतात ना या कायदा कळत नाही अशातला भाग नाही, परंतु या घटना करणारा जो काही व्यक्ती असतो तो त्यावेळेला असलेल्या त्याच्या अंगातला शैतान हा त्यावेळेला तो कारणीभूत असतो। म्हणून पोलिसांनी त्यांची कारवाई केलेली आहे, त्यांच्यावर अटकही केलेली आहे, परंतु हे मेसेज समाजामध्ये जाणं गरजेचं आहे की जर एखादी चुकीची घटना केली, एखाद्या मुलीची छेडछाड सुद्धा जरी केली तर आम्हाला जेलमध्ये जावं लागेल तातडीनं, ही आता मेसेज समाजामध्ये जाणं आवश्यक आहे।